जारवा इतक्या लांब कधी येत नाही आमचं. गावात बी कोण दाखवा सगळे जारवे तुटले ते. सरी वळंडून इकडे आलाय ना. सरी वळंडून इकडे आलाय. झाड कुठे राहिलं हा बघ. नाही झाड इथं राहिलं. तिथून किती एक विधभर जारवा लांब आलेला आहे. लांब आलाय. बरं या साईने नाही काय अडचण नाही. नमस्कार. नमस्कार. नाव शिवाजी नाथा शिंदे. बर मग आपण शूटिंग घेतलं तो कुणाचा होता प्लॉट? ते आमच्या दाजींचा खूप होता. तो दाजींचा खूप होता. आता हा आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलेलो. हा स्वतःचा प्लॉट आहे माझा. दाजींचं नाव काय? मल्हारी बबन चौरे. मल्हारी बबन चौरे. अच्छा हा आता स्वतःचा प्लॉट आहे आपला. बर आता हे किती दिवसापूर्वीच लावलेलं कोबू? याला 50 दिवस जाईल लावून. 50 दिवस झाले लावून. बर चालेल. सुरुवातीला कोणतं प्रोडक्ट वापरलं होतं? सॉइल वापरला मी सुरुवातीला. सॉइल वापरलेलं होतं का? 15 गुंठे राहणे. 15 गुंठ्याला मी अर्धी बाटली वापरली फक्त. अर्धी बाटली वापरली. ठीक आहे चालेल. काय फरक जाणवलं वापरल्यानंतर? हे सॉइल वापरल्यामुळे आमच्या कोबूच्या अशा मुळे लांबलेल्या आहेत. याच्यामध्ये आता इथं पाहिलेलं आपण जारवा लांबलेला आहे. एकदम जारवा लांबलेला आहे. सरी वळंडून आलेला आहे. हा सरी वळंडून. बरोबर आहे. त्याच्यानंतर पीक एकदम निरोगी जाणवत आहे. बरोबर आहे. एकदम निरोगी. आणि वरून कोणते स्प्रे घेतलेत का आपल्या याच्यावर ग्रोचे? फक्त ग्रोचा स्प्रे घेतलेला आहे मी. तो फक्त एकदाच मारला परत मारलेला नाही. एकदाच मारलेलं परत मारलेलं नाही. कोबूला भाव नसल्यामुळे आम्ही ते मारला नाही तर आतापर्यंत कोबू काढायला आला असता. अच्छा ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये पानामध्ये एकदम शायनिंग. पानामध्ये शायनिंग वाढली. पानाची जाडी सुद्धा जास्त आहे याच्यामुळे. पानाची जाडी पण एकदम झालेली. हा आणि त्याच्यामध्ये आपण पिक्चर मध्ये बघतोच याच्यामध्ये कोबूची जी क्वालिटी एकदम सुंदर झालेली बघा. याची चमक आहे त्याच्यामुळं. चमक एक नंबर आलेली दिसते. एकंदरीत तुम्ही रिझल्ट बाबत खुश आहेत? एकदम खुश. 100% खुश. 100%. बर आता हे जे पीक घ्यायचं होतं यापूर्वी तुम्हाला तुमच्या गावातल्या लोकांनी काय काय सांगितलं होतं? गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही याच्यात काय करा सुपर फास्फेटच्या गोण्या टाका. पण आम्ही त्यांचं ऐकलेलं नाहीये. नाही ऐकलेलं. त्यांना सांगितलं आम्ही आमच्या पद्धतीने चालणार. आम्ही कोबू लावल्यानंतर एक 8 दिवसांनी लगेच सॉइल सोडलं होतं. सॉइल सोडल्यामुळे इंची मुळ्याची वाढ वाढली. झाडाची वाढ झपाट्याने वाढलेली. सुपर म्हणजे खतांचं पर्सेंटेज कमी झालेलं. खताचं पर्सेंटेज फार कमी केला मी. फार कमी केले. आम्हाला पहिले 6-7 गोण्या लागत होत्या. आता आम्हाला खाली फक्त 2 गोण्या टाकतात आम्ही. आणि याच्यापूर्वी जे पीक घेतलं कोणतं घेतलं होतं? याच्या अगोदर आम्ही कोबूच घेतला होता. कोबूवर कोबू येत नाही. आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं घेऊ नको म्हणून. तरी मी जैविक मुळे घेतलं. बर सॉइल वापरल्यामुळे याच्यात भलतो फरक वाटतो लगेच. फरक म्हणजे मागच्या वेळेच्या कोबूपेक्षा मागच्या कोबूपेक्षा 70% भारी कोबू या. 70% भारी कोबू आहे. कोबूवर कोबू घेऊन पण 70% भारी आला. 70% भारी आला. बरं सॉइलचा आणि ग्रोचा चमत्कार आहे हा म्हणायला. सॉइलचा आणि ग्रोचा चमत्कार. ठीक आहे चालेल. मग आभारी आहे. आभारी. हा गावरान लसूण आहे ना? नाही जामगावचा आहे का? बरं म्हणजे एकदम चांगली क्वालिटी झालेली लसणाची. बरोबर आहे. आजच्या कंडिशन मध्ये लोकांचे लसण राहिलेलेच नाहीये. नाही लय खराब येतं. याच्यावर माहिती ना झाड बघा आता किती बारीक आहे. छोटं झाड असून पण याच्यात त्याला गड्डी चांगली लागली. छोट झाड आहे किती. आता हे लसणा बरोबर अजून गोटाला पण वापरले का? गोठाला पण सगळं इथं काहीच नाही ठेवलं. घास गोठ इथून अख्खं वावर काहीच नाही. हे गावात सुद्धा तर गवत बिवत सगळंच घासाला वगैरे. हे गवत सुद्धा घास सुद्धा सुंदर दिसत एकदम. घासाला सोडलं फवारा पण आहे ग्रोसावरून. त्याला टेन्शन नाही लगेच. वैताग नाही काय नुसतं ट्राय घेत राहायची. यावरून ग्रोथ स्प्रे दिलेला आहे. गोटे एकदम सुंदर झाले तसं.
कधी सोडलं रे लागवड झाल्यावर ना. अरे गार होतो टाकायला नाही माहिती ना आपण कधी काय हे डबल बांधणी केली परत आपण निघलं निघणारच 100% निघणार. झाड राहिले पुढे आलाय कुठे झाड तिकडून बांधल्यात का डबल? हा डबल चालेल ना तिथं आपल्याला शूटिंगला चांगलं म्हणाले. आता बघा ही फळं जर पाहिली एवढी आहे का हे बघ ना फळ जर पाहिजे तर लई वेळची वेळेचे नाग घ्यायचे याचे काढू याचे काढू हे टमाटे एका तेवीस गेले का ते मोठे फळ बघा एवढे साईज. याला बघ ना याला टिबल लावा लागेल. जात होती एक ही हाईट पाहिजे ती कोंडलीक बांधायला. आणि हीच सुद्धा कमी पडून राहिली. नाही ही कमी पडणारच आहे पण जात होती आता इथं पाहिजे. बरं वाटत हे ना खाली पडल्यामुळे ना पानं वगैरे खराब होतात. हा म्हणजे ते खाल्ले खालचे पानं टोमॅटो खराब होते खराब होऊ राहिले. सडत येत ते. इथे घ्या सर इथं हे बघ ना आता याच्यात ना तुझे टोमॅटो 10 झाले ते डबल वाजव. ते जर टमाटे घ्यायचे असतं तर इकडे मोकळ्याचं घ्यावं लागते. कमी केला गॅस नाही होतो जाईल तू जाईन बरं का भारती. टमाटे लय भारी असे रसदार असे लय खायला त्याला तोडायची तुम्ही तोडायला कटाळले पाहिजे. पया लावून देऊन काय काटाळे पाहिजे. भाव आला तर तोडू भाऊ पण भाव नसलो त्याच्यामुळे तर जास्त काही भाव नसलो भाव काय सध्या 100 रुपये आहेच ना 100-150 सर. भाव नसल्यावर माणसाला थोडीशी नाही वाटत. परवडत नाही. 100 रुपये कसं राहतं तुम्ही ना प्लॉट रेग्युलर चालू ठेवायचा थोडा आहे ना एका काळामध्ये नाही परवडलं ना 10-15 दिवस नाही आमचा चालूच राहतो. चालू बंद नाही करायचा. प्लॉट जर बंद केला ना की लगेच संपून जातो. 10-15 दिवस भाव पडणार परत वाढणार असं राहतं याचं. चालूच ठेवतो आम्ही. इथे घ्या पुढे. एवढा झाला कांदा रानातला कांदा आणला होता तोडून जायचं औषध सोडायचं एक. आता का त्यांना फोन केला पुढे मळे कधी आहे तू अरे अर्ध तास बघ आता मी इकडे होते पाठी मग आता होते केलं. पिकलेले होते आता 10-15 दिवस पिकते नसते. विकायलाच लागले. पुढे मुडे लागलेत पिकायला. आणि हे 2 दिवसापासून पावसाचं हवामान ते होईन ती सकाळची मागे लागलो तो जास्त जण करत होता. आता थोडं आज तर लय गरम होती काय काय दुपारी चांगलं करणं. हाड कुंडली बघितलं घ्यायच्यात बघ ना. शेतकऱ्याचा तुझे शेतकऱ्याची सफरचंद कोणली शेतकऱ्याची सफरचंद. लय वाईट वाटलं ते हैदराबादची वाटून पाहिजे. कोणती नमस्ते. नमस्ते. नाव शोभा मल्हारी चौरे. गाव नेप्ती तालुका अहमदनगर. बर चालेल. आता हे जे आपण टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उभं आहे हा कोणता व्हरायटी आहे?
आता व्हरायटी सांगता नाही यायची मला. सांगता नाही यायची. बरं चालेल. आमचे आता खोले साहेब तुमच्यापर्यंत आमच्या कंपनीचे काय औषध घेऊन आले होते. हा आलता ना. बरोबर आहे. ते वापरल्यावर काय फरक जाणवला तुम्हाला त्याच्यामध्ये. आता तांबाटे जरशी पोचलेत, तांबाटे पोहोचलेले आहेत. हा. फळ जास्त लागले. फळ जास्त. आता या ठिकाणी बघतो आपण फळ पण जास्त लागलेले आहेत. बरोबर आहे. आणि फुलं वगैरे फुलं पण येत. काही औषध अजून सोडले नाही, काही सोडलेत. काही सोडलेत काही सोडले नाही अजून. हा. बरं, म्हणजे अजून निम्मे सोडलेत निम्मे सोडायचे बांधणी राहिले. नव्हती ना झाली, बांधणी झाली नव्हती. त्यामुळं मग प्रमाणातच ठेवले. बर चालेल. मग अनुभव चांगला आला एकंदरीत औषध वापरल्याचा. चांगलं आलंय. बर ठीक आहे चालेल. आता आपण पाहतो याच्यामध्ये भरपूर फळं वगैरे लागलेले आहेत. बर चालेल. लोकांना काय सांगायचंय का. नाही 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 सांगायचं. आता पहिलीच तर आमची चालू आहे. बर ठीक आहे चालेल. काय अडचण नाही.